विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेट एकच्या काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सोडवायला सांगितलेले आहेत आणि जी एक्झाम्पल मी सोडवून देणार आहे त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे हे 4थ्या क्रमांकाचं एक्झाम्पल नंबर 4. त्याचा विचार करूया. काय दिलेलं आहे इन द फिगर अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल डी सी बी इज ऑफ 90 डिग्री. हे दिलेलं आहे आपल्याला. ए बी इज इक्वल टू 6, डी सी इज इक्वल टू 8 and we have to find that area of triangle ABC divided by area of triangle DCB. म्हणजेच थोडक्यात दोन ट्रायंगलचा या ठिकाणी आपल्याला एरियाचा रेशो काढायला सांगितलेला आहे. आणि याच्यावरून इथं बघा महत्वाची गोष्ट, इथं कुठलाही ट्रायंगल सिमिलर दिलेला नाही आणि त्यामुळे आपल्याला अगदी सुरुवातीला रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज करस्पॉन्डिंग टू प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड हाईट याचा विचार या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि त्या दृष्टीने या ठिकाणी आपण विचार करून याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग हे कसं करायचंय याचा विचार या ठिकाणी करूया. वी नो दॅट एरिया ऑफ टू ट्रायंगल इज product of corresponding base and height of the triangle ही प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ABC याचाही पाया BC आहे आणि DCB याचाही पाया BC आहे. म्हणजे हा ट्रायंगल, हे दोन्ही ट्रायंगल हे BC या एकाच पायावर या ठिकाणी उभे आहेत. जर एकाच पायावर उभे असतील तर त्यांचा जो एरिया असतो तो एरिया त्याच्या हाईटच्या प्रमाणामध्ये असतो, हे आपल्याला माहित आहे. तरी पण या ठिकाणी आपण पूर्ण गणित या ठिकाणी सोडवणार आहोत. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू BC हा पाया झाला, AB ही त्याची उंची झाली, ही ट्रायंगल ABC च्या बाबतीमध्ये. आणि DCB च्या बाबतीमध्ये BC हा पाया झाला आणि या ठिकाणी DC ही त्याची उंची झाली. या ठिकाणी BC गेट्स कॅन्सल. सो एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय area of a triangle DCB is equal to AB divided by DC. परंतु आपल्याला AB आणि DC ची किंमत किती दिलेली आहे? AB ची किंमत 6 दिलेली आहे, DC ची किंमत 8 दिलेली आहे. इट इज गिवन. सो बेत्रिक 6 बेचोक 8. Therefore area of a triangle ABC divided by area of a triangle DCB is equal to 3 divided by 4 and that is the answer. तर या पद्धतीने या ठिकाणी तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. एखादा विद्यार्थी बेस सारखा आहे म्हणून करस्पॉन्डिंग टू हाईट लिहिले तरी कुणी तुमचं उत्तर चूक देणार नाही. तर हे गणित परीक्षेला आपल्याला 2 मार्काला विचारलं जाऊ शकतं. एक्झाम्पल नंबर 5 काय दिलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला लिहिलेलं आहे इन द फिगर PQS आणि QRS हे दोन ट्रायंगल दिलेले आहेत. या दोन्ही ट्रायंगलचा बेस हा QS या ठिकाणी दिलेला आहे. PM पहिल्या ट्रायंगलची हाईट दिलेली आहे 10 सेंटीमीटर. PQS चं क्षेत्रफळ दिलेले आहे 100 स्क्वेअर सेंटीमीटर. QRS चं क्षेत्रफळ दिलेले आहे 110 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू फॉर NR. आपल्याला दुसऱ्या ट्रायंगलची उंची या ठिकाणी विचारलेली आहे. आपल्याकडं प्रॉपर्टी आहे की when triangles with same base have area proportional to its heights. त्यामुळे we know that when base of the two given triangles are same, its ratio of area is corresponding to its heights. In the figure
in the figure, triangle PQR and triangle QRS have same base. Therefore, area of a triangle PQR divided by area of a triangle QRS is corresponding to its heights, that is PM divided by NR. वर बाकीचे लिहिले त्यामुळे इथे लिहिण्याची गरज नाही. सो PQR 100 भागिले 110 बरोबर PM 10 भागिले NR. It is given. So NR is equal to, NR एका बाजूला ठेवा, 110 गुणिले 10 भागिले 100. या एका शून्याला हा शून्य गेला, या एका शून्याला हा शून्य गेला. NR बरोबर 11 सेंटीमीटर अँड दॅट इज द आन्सर. अतिशय सोपं असणारं गणित या ठिकाणी मी घेतलेलं आहे. पहिलं आपण वेगळ्या पद्धतीने घेतलं होतं, रेशो मांडून घेतलं होतं, म्हणजे समजा जरी विसरला तुम्ही तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरं मात्र त्याच्या असणाऱ्या बेस सारखा आहे, त्यामुळे त्याच्या हाईटच्या करस्पॉन्डिंग मध्ये तो रेशो असतो हे या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. असणार एक्झाम्पल नंबर 8. इन द फिगर सेगमेंट PA, segment QB, segment RS and segment SD are perpendicular on line AD. If AB is equal to 60, BC is equal to 70, CD is equal to 80 and total PAC is 280, we have to find the value for PQ, QR आणि RS. वेगळ्या पद्धतीचे गणित या ठिकाणी आहे. आपण प्रॉपर्टीची वापर या ठिकाणी करणार आहोत. थ्री पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी या ठिकाणी विचारात घेणार आहोत. आणि मागच्या वर्षीचा एक M1 मधला थेरम ऑन इक्वल रेशो या दोघांचा विचार करून या ठिकाणी आपण हे गणित सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मला वाटतं की ते अतिशय महत्त्वाचं आहे. ही जी आत्ता पद्धत देणार आहे ही कोणत्याही पुस्तकामध्ये तुमच्याकडं नसणार आहे ही पद्धत 100%, कारण ही वेगळ्या पद्धतीने आपण गणित सोडवतोय, पण सोप्या पद्धतीने या ठिकाणी सोडवतोय. So from figure काय दिलेलं आहे आपल्याला? PA is perpendicular on AD, QB is perpendicular on AD, RC is perpendicular on AD and SD is perpendicular on AD. म्हणजे या सगळ्या ज्या सेगमेंट्स आहेत त्या AD वर परपेंडिक्युलर दिलेले आहेत. बट परपेंडिक्युलर ऑन सेम लाइन means they are parallel to each other. अतिशय महत्वाचं असणारं वाक्य. If these lines are perpendicular on same line means each line is parallel to other, but perpendicular on same line means perpendicular आहे. याचा अर्थ काय होतो? They are parallel to each other. So according to property of three parallel lines where PQ divided by AB किंवा and their transversal असे म्हणून टाका. and their transversal आणि समजा ट्रान्सव्हर्सलला नाव द्यायचे असेल तर T1 आणि T2 लगेच देऊन टाका, म्हणजे कोणताच प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही. PQ divided by AB is equal to QR divided by BC is equal to RS divided by C. म्हणजे हा रेशो हा भाग या भागाबरोबर, हा भाग या भागाबरोबर आणि या भागाचा रेशो हा या भागाबरोबर येतो, असं आपल्याला 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलच्या प्रॉपर्टी मध्ये सांगितले. इथपर्यंतचा भाग हा आता या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? बाय थेरम ऑन इक्वल रेशो
बाय थेरम ऑन इक्वल रेशो. हा थेरम काय सांगतो आपल्याला, तर पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस डिवायडेड बाय ए बी प्लस बी सी प्लस सी डी इज इक्वल टू पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस डिवायडेड बाय ए बी प्लस बी सी प्लस सी डी. आता इथं आपल्याला ज्या किमती दिलेल्या आहेत त्यांचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला ए बी ची किंमत दिलेली आहे 60, बी सी ची किंमत दिलेली आहे 70 आणि या ठिकाणी सी डी ची किंमत दिलेली आहे 80. बरोबर आहे. या सगळ्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत. विच इज इक्वल टू पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस डिवायडेड बाय ह्या सगळ्यांची बेरीज 6 7 13 13 8 21 210 बरोबर. या ठिकाणी आता पी क्यू क्यू आर आणि आर एस म्हणजे टोटल काय झालं पी एस डिवायडेड बाय 210. इथे या ठिकाणी तुम्ही लिहू शकता पी डॅश क्यू डॅश आर डॅश आणि एस आधार देऊन टाक. आता परत पीएस ची पण किंमत आपल्याला दिलेली आहे. पीएस किती दिलेले आहे आपल्याला या ठिकाणी 280. त्यामुळे ती किंमत मांडून टाकूया आपण. विच इज इक्वल टू याच्याच खाली विच इज इक्वल टू पीएस 280 भागिले 210. तीनाच्या पाड्यात आहेत का विचार करूया. 3 7 21 3 8 24 नाही आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मग आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी 7 या शून्याला शून्य घाला 7 3 21 7 चौक 28 इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 3. हा रेशो या ठिकाणी आपल्याला मिळतो. याचाच अर्थ काय झाला, आपण जो रेशो घेतलेला होता पी क्यू डिवायडेड बाय ए बी इज इक्वल टू क्यू आर डिवायडेड बाय बी सी इज इक्वल टू आर एस डिवायडेड बाय सी डी. हा रेशो किती आला पाहिजे 4/3. आता बघा एक एक रेशो घेऊया आणि आपण किमती काढायला सुरुवात करूया. पहिल्यांदा पी क्यू इथे घेतो पी क्यू डिवायडेड बाय ए बी. हा रेशो आला 4/3. आपल्याला किंमत काढायची पी क्यू ची. ए बी ची किंमत आपल्याला माहित आहे. ए बी ची किंमत या ठिकाणी दिलेली आहे 60. म्हणून पी क्यू भागिले 60 बरोबर 4/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन पी क्यू बरोबर 60 गुणिले 4/3. 3 एके 3 20 त्रिक 60. पी क्यू बरोबर 20 चौक 80. पी क्यू बरोबर 20 चौक 80. येते लक्षात. सिमिलर दुसरा रेशो क्यू आर डिवायडेड बाय बी सी इज इक्वल टू 4/3. क्यू आर ची किंमत काढायची. क्यू आर बी सी ची किंमत 70 दिलेली आहे बरोबर 4/3. सो क्यू आर इज इक्वल टू 70 गुणिले 4/3. 70 गुणिले 4/3. आता इथं 7 चौक 28 280/3 भाग जात नाही की ऍज इट इज. तुम्हाला कोणी विचारणार नाही की अशी भाग का घालून नाही म्हणून आपल्याला रेशो विचारलेला आहे. आणि लास्ट वन या ठिकाणी आर एस भागिले सी डी विच इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 3. आर एस ची किंमत काढायची. सी डी ची किंमत आपल्याला माहित आहे 60 70 आणि 80 दिलेली आहे. 4 डिवायडेड बाय 3. सो आर एस इज इक्वल टू 80 गुणिले 4/3. आर एस इज इक्वल टू 8 चौक 32 320/2. अशा पद्धतीने या 3 किमती या ठिकाणी आपल्याला विचारलेल्या होत्या आणि त्या 3 किमती आपण या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. आणि या पद्धतीने याचं उत्तर आहे. शेवटच्या वेळेला तुम्ही इथं 3 पाहिजे. शेवटच्या वेळेला या ठिकाणी तुम्ही पी क्यू क्यू आर आणि आर एस च्या एकत्रित किमती मांडल्या तरी चालू शकते. आणि अशा पद्धतीने एक महत्वाचं असणारं गणित की जे थेरम ऑन इक्वल रेशोवर मी या ठिकाणी सोडून दिलेले. याच्यापेक्षा वेगळ्या पद्धती सुद्धा आहेत. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल आणि परीक्षेमध्ये तुम्ही सोडवू शकता त्याच पद्धतीने गणित सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. नंबर 10 काय दिलेलं आहे. इन द फिगर द बायसेक्टर्स ऑफ अँगल बी and angle C of a triangle ABC intersect each other at point X. दिलेले line AX intersect side BC at point Y if
AB is equal to 5, AC is equal to 4 and BC is equal to 6. Find AX divided by XY. Ratio of AX divided by XY. याचा रेशो आपल्याला या ठिकाणी विचारले. याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण मला एक सोपी पद्धत या ठिकाणी म्हणजे अँगल प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टरच वापरणार आहे, पण वेगळ्या पद्धतीने वापरणार आहे. त्याचा विचार या ठिकाणी आपण करूया. आता या ठिकाणी आपल्याला टोटल बीसी किती दिलेले आहे? 6 दिलेले आहे. मग जर समजा मी BY X मानलं, लक्षात घ्या, तर YC काय झालं? 6 minus x. बरोबर आहे. YC काय झालं? 6 minus x. आणि त्याचाच उपयोग या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि त्या पद्धतीने गणित आपण सोडवणार आहोत. म्हणून फ्रॉम फिगर हे पहिल्यांदा लिहून घेऊया. फ्रॉम फिगर इट इज गिवन दॅट BC is equal to 6. Therefore BC is equal to 6. Next line. Let BY is equal to X and therefore YC is equal to 6 minus X. हे आपण या ठिकाणी सपोज केलेलं आहे. नेक्स्ट line. As in a triangle ABC, angle B having ray BX as a bisector, therefore by property of angle bisector B साठी वापरायची AB divided by BY is equal to AX divided by XY is equal to AX divided by XY. पहिली प्रॉपर्टी, याला इक्वेशन नंबर 1 म्हणून. ही कोणासाठी आहे? फॉर अँगल बी साठी. सिमिलरली फॉर अँगल सी हॅव्हिंग CX as a bisector काय लिहिणार आहोत आपण या ठिकाणी? AC divided by YC is equal to AX divided by XY. इक्वेशन नंबर 2. या दोन्ही इक्वेशन मध्ये AX divided by XY आणि AX divided by XY हे सारखे आहे. म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लिहिता येईल आपल्याला? AB divided by BY is equal to AC divided by YC. या पद्धतीने इक्वेशन 1 आणि 2 वरून लिहिता येईल फ्रॉम 1 and 2 बाय पुटिंग द व्हॅल्यूज गिवन इन द एक्झाम्पल. आता हे पुस्तक इथलं AB 5 BY X बरोबर AC 4 आणि YC 6 minus X गिवन. हे आपल्याला सगळ्या व्हॅल्यू गिवन आहेत आणि काही सपोज आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. सो 5 in a bracket 6 minus x is equal to 4x by taking cross multiplication. So 5 ने 6 ला गुणलं 30 वजा 5x बरोबर 4x. नेक्स्ट या ठिकाणी हे वजा 5x मी या बाजूने नेतोय. 30 बरोबर 9x. सो 9x बरोबर 30 या पद्धतीने. म्हणून x बरोबर 30 भागिले 9 3 त्रिक 9 3 10 30. x बरोबर 10/3. x बरोबर 10/3 या ठिकाणी आहे. फ्रॉम 1 मध्ये आपण काय लिहिलं होतं या ठिकाणी? AB divided by BY is equal to AX divided by XY. आता AB ची किंमत या ठिकाणी जर आपण विचारात घेतली तर यामध्ये आपल्याला लक्षात येतं की आपल्याला किंमत काढायची AX divided by AY ची. AB 5
आणि BY काय आहे x बरोबर x डिवायडेड बाय xy. नेक्स्ट लाईन. म्हणून आता x ची किंमत काय आली 10 डिवायडेड बाय 3. सो 5 डिवायडेड बाय 10 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू ax डिवायडेड बाय xy. सो ax डिवायडेड बाय xy बरोबर 5 इंटू 10 आणि हा छेदातला छेद हा नेहमी अंशात जात असतो. 3 इकडे आले 5 त्रिक 15 भागिले 10 परत भाग घालवला या ठिकाणी 5 निघाला 5 त्रिक 15 आणि 5 दुनी 10. सो ax डिवायडेड बाय xy इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 2 अँड दॅट इज द आन्सर ऑफ युअर क्वेश्चन. या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर वापरून पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण हे गणित सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्तर हे या ठिकाणी 3 डिवायडेड बाय 2 असंच ठेवणं गरजेचं आहे कारण हा रेशो आपल्याला विचारलेला आहे. एक्झाम्पल नंबर 30 दॅट इज द लास्ट एक्झाम्पल बट इट इज द स्टारचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो. इन द फिगर vertices of the square DEFG it is a square, so each angle of this figure is a 90 degree. हे क्लिअर करून टाकलं पाहिजे. आर ऑन द साइड्स ऑफ द ट्रायंगल ABC. हा कसा स्क्वेअर आहे साइड्स ऑफ द ट्रायंगल ABC वर आहे. If angle A is of 90 degree, then prove that DE square is equal to BD into EC. Hint दिलेली आहे. We have to show that triangle GBD. आता या ठिकाणी GBD हा मी वेगळ्या ह्याने दाखवतोय मार्क करतोय. हा ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल या ठिकाणी सांगितलेला आहे CFE. हा ट्रायंगल स्टार मार्क केलेले दोन ट्रायंगल हे जर सिमिलर दाखवले आणि यूज GD इज इक्वल टू EFE इज इक्वल टू DE म्हणजे थोडक्यात या ठिकाणी या सगळ्या बाजू आपण जर सारख्या आहेत कारण स्क्वेअर आहे. each angle is of 90 degree and each side is congruent to other. ह्याचा उपयोग जर केला तर या सोप्या पद्धतीने आपल्याला हे सोडवता येते असं त्यांचं म्हणणं आहे. आता या ठिकाणी हे गणित सुद्धा स्टार मार्क असल्यामुळे मी आता सांगितलं तुम्हाला की वेगवेगळ्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. माझ्याकडे एक वेगळी पद्धत आहे त्याचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्या पद्धतीने हे गणित सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता माझ्या पद्धतीमध्ये काय तर अँगल C हा x मानायचे पर्यंत. हा जर हा x मानला तर या ठिकाणी हा लिनियर पेअर असल्यामुळे 90 होणार आणि हा 90 मायनस एक्स होणार. हा 90 मायनस एक्स होणार. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण जर हा अजून एक अँगल जर एक्स मानला कोणता तर तो या ठिकाणी हा FC. आता हे लिहायचंय पहिल्यांदा कसं लिहायचंय याचा विचार करूया. म्हणजे हा आणि हा दोन जो ट्रायंगल दिलेले आहेत हे ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवता येते. Suppose in the figure suppose in the figure angle FCE एक स्टेप सांगला जातो is of x डिग्री. हे सपोजिशन केलेलं आहे आणि हे सपोजिशन अतिशय महत्त्वाचं आहे. हा अँगल मी x डिग्री मानलेला आहे. आता त्यामुळे काय झालं मी आता सांगितलं की हा जर FCE हा जर ट्रायंगल विचारात घेतला आणि हा अँगल जर x असेल हा 90 लिनियर पेअर म्हणून त्यामुळे हा 90 मायनस x होणार आहे बाय प्रॉपर्टी ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. देअरफॉर अँगल कोणता तो अँगल आहे EFC अँगल EFC is of 90 minus x degree. Is 90 minus x degree. Angle sum property of the triangle. Angle sum property of a triangle. त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. ही प्रॉपर्टी आपण जी 8वी 9वी मध्ये अभ्यासलेली आहे त्याचा उपयोग करून या ठिकाणी EFC हा मी 90 डिग्री दाखवलेला आहे. नंतर सिमिलरली इन अ ट्रायंगल ABC. आता पूर्ण मोठा ट्रायंगल येतोय. आता ABC चा विचार केला तर C हा x झाला
ए 90 ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे बी चे माप किती होणार आहे या ठिकाणी 90 मायनस एक्स. ए बी सी अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 प्रॉपर्टी. नुसतं प्रॉपर्टी लिहिले तरी चालेल. अँगल ए चे माप 90, अँगल बी चे माप आपल्याला विचारलेलं आहे किंवा काढणार आहोत, आणि अँगल सी चे माप काय दिलेलं आहे एक्स बरोबर 180. सो अँगल बी इज इक्वल टू 180 वजा 90 वजा एक्स, म्हणून अँगल बी इज इक्वल टू 90 मायनस एक्स. बघा हा अँगल एक्स मानला, हा 90 मायनस एक्स आला, हा अँगल एक्स मानला, हा 90 मायनस एक्स आला, म्हणजे हे दोन अँगल काय झाले या ठिकाणी एकरूप झाले, कारण दोन्ही कोणांच्या मापाची किंमत किती आहे 90 मायनस एक्स आहे. म्हणून मी पर्पजली या ठिकाणी अंडरलाईन करून ठेवतोय या स्टेपला आणि या स्टेपला, या दोन स्टेप वरून या ठिकाणी आपल्याला पुढचा भाग लिहायचा आहे. तो कसा लिहायचा, आता हाच बी अँगल आहे, हा अँगल मी या ठिकाणी दॅट इज, हा अँगल कोणता आहे GBD इज इक्वल टू 90 मायनस एक्स डिग्री, कारण हा लागणार आहे आपल्याला. आता नेक्स्ट आपल्याला जी हिंट दिलेली आहे त्याचा विचार करूया. इन अ ट्रायंगल GBD अँड ट्रायंगल CFE या दोन ट्रायंगल मध्ये जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की अँगल GBD इज इक्वल टू अँगल EFC इज इक्वल टू 90 मायनस एक्स डिग्री. ऑलरेडी प्रूव्ह हे आपण वर प्रूव्ह केलेलं आहे. ऑल्सो अँगल GDB इज इक्वल टू अँगल FEC इज इक्वल टू 90 डिग्री. इट इज गिवन, हे आपल्याला दिलेलं आहे. अँड देअरफॉर ट्रायंगल GBD इज सिमिलर टू ट्रायंगल CFE. हे आपल्याला जी हिंट दिली होती त्या हिंट नुसार या ठिकाणी आपण मानलेलं आहे. आणि एकदा बाय ए सिमिलॅरिटी टेस्ट, लगेच त्याचा आधार इथं रिझन लिहिणं गरजेचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की एकदा का ट्रायंगल हे सिमिलर झाले की त्याच्या बाजू या प्रमाणात असतात, त्यामुळं GB डिवायडेड बाय CF इज इक्वल टू BD डिवायडेड बाय FE इज इक्वल टू GD divided by CE. When triangles are similar, their sides are in proportion. लगेच लिहून टाकायचं. आता ह्या सगळ्या लिहिल्या, पण यातलं आपल्याला लागणार आहे कोणतं, तर BD divided by FE is equal to GD divided by CE. कारण आपल्याला प्रूव्ह काय करायचं या ठिकाणी DE स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू EC. आता या ठिकाणी GD आहे, FE आहे, मग आपल्याला या ठिकाणी आता GD आणि FE, GD बघा मी वेगळ्या खोडून दाखवतोय, GD आणि दुसरा काय दिलेला आहे FE. आता बघा या स्क्वेअरच्या बाजू असल्यामुळे या काय असणार आहे सारख्याच असणार आहे. बट GD इज इक्वल टू FE साइड किंवा असल्या साइड्स ऑफ द स्क्वेअर किंवा क्वाड्रिलॅटरल की जो स्क्वेअर दिलेला आहे DEFG या त्या क्वाड्रिलॅटरल की जो स्क्वेअर आहे त्याच्या बाजू या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. आणि अजून काय दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला, म्हणजे हे BD आणि CE चं झालं, मग ह्या गोष्टींचा वापर करायचा आहे त्या ठिकाणी. म्हणून BD डिवायडेड बाय FE च्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे या ठिकाणी GD आणि FE सारखे आहे,
आणि GDFE आणि आपल्याला बरोबर DE हे पण घ्यावं लागेल बरं का, इथं लक्षात घ्या. इथं बरोबर DE, कारण उत्तर आपल्याला DE काढायचं, त्यामुळे मी इथं थोडासा बदल करतो. बरोबर DE आणि इथं रिझन देतो. साइड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल कोणता दिलेला आपल्याला देतानाच दिलेला आहे DEFG, म्हणजे ह्यांची सगळ्यांची किंमत DE या स्वरूपामध्ये आपण मांडणार आहोत. म्हणून BD डिवायडेड बाय DE इज इक्वल टू, आता बघा मी कशाची किंमत मांडली या ठिकाणी, FE ची किंमत काय मांडली, DE मांडली. बरोबर GD ची किंमत पण DE मानणार आहोत आणि CEI असं ते EC या स्वरूपात मांडणार आहोत. बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन DE into DE is equal to BD into EC and therefore DE square is equal to BD into EC and that is the answer for your क्वेश्चन. अशा पद्धतीने त्यांच्या हिंटचा वापर करून हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवले आणि त्यांच्या बाजू या प्रमाणात असतात आणि त्याच वेळेला हा जो GFED हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा स्क्वेअर दाखवला आणि त्याच्यावरून हे उत्तर काढलं. अतिशय सोपं असणारं हे गणित, पण परीक्षेमध्ये या ठिकाणी आपल्याला विचारलं जाऊ शकतं, कारण पुस्तकामध्ये ते स्टार मार्क म्हणून केलेलं आहे.